यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवले जात आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या या आष्टी गावामध्ये राबवले. आता हा प्रकल्प काय आहे तर कीटकनाशक प्रतिकार क्षमता व्यवस्थापन. काय प्रकल्पाचं नाव आपलं? कीटकनाशक प्रतिकार क्षमता व्यवस्थापन गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन रणनीतीचा प्रसार. आता काय रणनीती आखली आपण? कारण आपण तर रणनीती आखलेल्या आवडली. 4-5 रंगाचे गोपाळ काले केलेले आहेत, औषधं फवारलेले आहेत. पण त्याच्यातून असं झालं का की गोपाळ काला केला आणि कोणतीही कीड आली नाही असं झालं का? नाही. मग सन 2002 साली BG1 हे कपाशीचं वाण आपल्याला कमर्शियल रिलीज झालं. आपण त्याचा वापर करायला लागलो. 2006 साली BG2 आलं, त्याचाही वापर आपण कालांतराने सुरू केला. 2002, 2006 ते 2016 पर्यंत आपलं सगळं व्यवस्थित सुरू झालं. 6 महिन्याचं पीक आपण 12 महिन्याचं करून टाकलं. बरोबर आहे की? 6 महिन्याचं पीक 12 महिने पीक करून टाकलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये 2017 साली सप्टेंबर महिन्यापासून पुढे जो गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला, कदाचित आपण त्याचे साक्षीदार. बोंड फोडलं की त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबी बोंडअळी दिसत होती. म्हणजे बघा 2002 ते 2016 पर्यंत गुलाबी बोंडअळी नव्हती काय निसर्गात. आपण जरी विसरलो असेल की गुलाबी बोंडअळीला आपण हद्दपार केलं, परंतु ही गुलाबी बोंडअळी तिचं जीवन जगण्यासाठी धडपडाही करत. आपण जिथं कपाशी लावलेली होती त्या कपाशीच्या क्षेत्रापैकी 95% पेक्षा जास्त क्षेत्रावर आपण किती कपाशी लावलेली होती. आणि या गुलाबी बोंडअळीचं जगणं आपण मुश्किल करून टाकलं. कसं करून टाकलं आपण? अवघड. पण जिथं कुठं रानटी कपाशी असतील किंवा जिथं कुठं आपण नॉन पिटी कपाशीचं बियाणं पेरलं नाही, अशा कपाशीमध्ये या गुलाबी बोंडअळीनं प्रतिकार क्षमता निर्माण होते. आणि ती प्रतिकार क्षमता एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली की 2017 मध्ये बोंड फोडलं की त्याच्यात एक नाही 3-4 आळ्या आपल्याला गुलाबी बोंडअळीच्या दिसत. मग 2018 साली आपण मनोमन विचार करत होतो कुठं एखाद्या झाडाखाली आपलं बसायचं जर असं ठिकाण तिथं बसलो तर यावर्षी मी पराठी लावणार नाही. मग मार्च महिन्यापर्यंत आपलं सुरू होतं की यावर्षी मी पराठी लावणार नाही आणि लावली तर एखाद्या एकराच्या वर लावणार. पण कालांतरानं मे महिना आला, जून महिना आला. शासनानं सुद्धा बीटी कपाशीचं बियाणं आपल्याला 1 जून पासून पुढे उपलब्ध करून दिलं. त्याच्या आधी बियाणं आपल्याला उपलब्ध झालं का? नाही. मग कालांतरानं ते बियाणं 1 जून नंतर आपल्या शेतात पडलं. आणि त्याच वर्षी शासनानं काय केलं, त्या बीटी कपाशीच्या बियाण्यामध्येच मिसळून नॉन बीटी कपाशीचं बियाणं टाकलं. रेफ्युजी इम्पॅक्ट. मग नाईलाजानं ते नॉन बीटी कपाशीचं बियाणं आपल्या शेतात पडलं. नाईलाजानं आपण टाकलं का ते? नाही. तरी आपल्यापैकी काही जणांनी प्रयत्न केला असेल, काही एखादा भिंग लावून बरोबर नॉन बीटी कपाशीचं बियाणं बाजूला काढतो, पण ते आपल्याला शक्य झालं. मग 2018 साली आपण बरोबर पाठीवर पंप घेऊन फवारण्या केल्या गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी. आपण काही कमी खर्चिक गोष्टी केल्या. काय केलं त्या 2018 मध्ये जिथं पाहिलं तिथं 2 कामधंदा सापळे एकरी आपल्याला दिसत होते. लावलं ना गुलाबी बोंडअळीचे कामधंदा सापळे. कृषी विभागानं जबरदस्ती दिली असती, लावा. त्याचा उद्देश काय होता? सलग 2 ते 3 दिवस जर गुलाबी बोंडअळीचे 7 ते 8 नर पतंग आपल्याला त्या कामधंदा सापळ्यामध्ये जर दिसले तर आपण सतर्क व्हायचं की आता गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीवर होणार. मग 2018 गेलं, 19 गेलं, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 आहे का कामधंदा सापळा आपल्या वावरात लावला. आपण
2017 नंतर आता बरोबर किती वर्ष झालेले आहेत? 8 वर्ष झालेले आहेत. किती? 8 वर्ष. गेल्या 2 ते 3 वर्षापासून तिसरा आणि चौथ्या वेच्यामध्ये आपल्याला गुलाबी कुंडळीचा डंक दिसून आला की नाही तुम्हाला? पहिले 2 वेचे आपले चांगले उडाले, पण त्यानंतरचे जे वेचे आहेत त्याला आपल्याला गुलाबी कुंडळीचा डंक दिसत. आता हा जो गुलाबी कुंडळीचा डंक आहे, आता या गुलाबी कुंडळी आकाशातून पडल्या का? कुठंतरी त्यांचं आयुष्यक्रम हा सुरू. म्हणून आपलं कापूस पीक 45 दिवसाचं झालं की एकरी 2 कामधंद सापळे आपण लावले पाहिजे. किती लावले पाहिजे? एकरी 2. एवढा खर्च आम्ही म्हणतो करून करा. एकरी 80 रुपये खर्च येतो. तिथून पुढे 15 दिवसानंतर आपल्या कपाशीला फुलं लागलेली असतात. कपाशीला लागलेली फुलं त्यांचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं, अर्धवट उमललेली गुलाबाच्या कळीसारखी बंद झालेली फुलं जर आपण वेळीच ओळखून नष्ट केली दादा, 10 फुलं जर फक्त तुम्हाला दिसली, किती? 10 फुलं तशी जी अर्धवट उमललेली आहे, गुलाबाच्या कळीसारखी बंद झालेली आहे, तर त्या 10 फुलांपासून 2 महिन्यामध्ये 1 लाख अळ्या तयार होतात. किती होतात? 10 फुलांपासून 2 महिन्यामध्ये 1 लाख अळ्या तयार होतात. कसं? कीटकांचं गणित कसं आहे? प्रत्येक मादी पतंग 200 अंडी घालते. किती घालते? 200. 10 डोंकळ्या होत्या, त्या 10 डोंकळ्यामध्ये प्रत्येकी एक गुलाबी कोंडळी होती. 10 गुलाबी कोंडळ्या त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण केलं. 10 आळ्यांचे 10 कोश तयार झाले. 10 कोशाचे 10 पतंग तयार झाले. 5 नर झाले, 5 मादी. नराचं मादीसोबत मिलन झाल्यानंतर प्रत्येक मादीनं 200 अंडी घातली. 5 गुणिला 200 किती झाले? 1000 अंडे, 1000 आळ्या, 1000 कोश, 1000 पतंग, 500 नर, 500 मादी. आता परत 500 नरांचं 500 मादीसोबत मिलन झालं. यावेळेस मादीनं काही कमी केलं का अंडे घालायचं प्रमाण? 200. 500 गुणिला 200 किती झाले? 1 लाख अळ्या 2.25 महिन्याच्या कालावधीमध्ये या 10 डोंकळ्यांपासून तयार. म्हणून आपल्याला आपल्या कपाशीला फुलं लागले की ती डोंकळ्या अर्धवट उमललेली फुलं आपल्याला वेळीच उडवून नष्ट करायची. ते फुल बोटांना चुरगळून नष्ट करायचं. आता हे झालं कमी खर्चे, कुठलंही फवारणी न करता गुलाबी कुंडळीचं व्यवस्था. आता आम्ही जे तंत्रज्ञान तुम्हाला दिलं या प्रकल्पाच्या माध्यमातून ते काय आहे? ते आहे मिलन व्यत्यय तंत्रज्ञान. या गुलाबी कोंडळीच्या मिलनामध्ये आपण अडथळा निर्माण केला. काय केला निर्माण? पूर्वी काय व्हायचं? गुलाबी कोंडळी आपल्या शेतात कशी यायची? नर पतंग आणि मादी पतंग तयार झाले की मादी एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडायची, नर पतंग तिथं आकर्षित व्हायचे तिकडं आणि तिच्यासोबत मिलन केल्यानंतर मादी पतंग अंडे घालायचे. ही त्यांची साखळी होती. आता आपण ती साखळी कशी तोडली? आपण एकरी 160 धागे आपण आपल्या कपाशी पिकामध्ये बांधले. एकरी किती बांधले? 160. हा एक धागा किती रुपयाचा झाला? 37 रुपयाचा एक धागा आहे. किती रुपयाचा आहे हा एक धागा? किती रुपयाचा आहे? 37 रुपयाचा एक. असे तुमच्या एका एकरामध्ये आपण 160 आणि जर तुमचं 6-7 एकर वावर असेल तर किती बांधले तुम्ही? म्हणजे तेवढे या प्रकल्पाअंतर्गत तुम्हाला ते कसे आले? मोफत दिले. म्हणजे आम्ही मोठं काम केलं का? नाही. मोठं काम याच्यातून पुढं होणार. या तंत्रज्ञानाचा जर तुम्हाला फायदा झाला तर हळूहळू तुमच्या गावातील इतर शेतकरी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करतील आणि आपल्या गावाच्या आजूबाजूला असलेले दुसऱ्या पंचकृषीतील गावं या तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील आणि कालांतरानं सगळ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये या तंत्रज्ञानाचा प्रसार होईल. आणि मग खऱ्या अर्थानं एक शासनाचं कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठाचे आम्ही कर्मचारी म्हणून आम्हाला समाधान मिळेल की नाही
हे जे आम्ही तंत्रज्ञान दिलं, या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा त्याच्यातून. त्यासाठी आमचे ब्रँड अँबॅसेडर कोण येतात? तुम्ही मोजके 10-20 लोक ज्यांच्या प्रक्षेत्रावर हा प्रकल्प राबवण्यात येतो. आणि त्याच्यातून आपल्याला जो अभिप्राय द्यायचा, जो फीडबॅक द्यायचा, तो खरा द्यायचा. फायदा झाला तर झाला, नाही झाला तर नाही. मग आपण या प्रकल्पामध्ये काय केलं? एकरी 160 जागे आपण या PB नॉटचे बांधले. आणि ते बांधत असताना आपण काय केलं? 63 एकराचं पूर्ण क्षेत्रफळ आम्ही एक सलग कपाशीचं निवडलं. आणि त्या 63 एकरावर बाउंड्री म्हणजे त्याची सीमा ठरवल्या. आणि त्या सीमेलगत 1-1 मीटर अंतरावर आम्ही सगळे 63 एकराला चारही बाजूला धागे बांधून घेतले पाहिजे. म्हणजे तिथं बंदिस्ती केली. आणि नंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये 5.5 मीटर अंतरावर, किती? 5.5 मीटर अंतरावर, म्हणजे 5.5 असेल 5.5 उभं अशा अंतरावर आम्ही त्याची ते धागे बांधतो. आणि बरोबर ते धागे तुमचे 140 ते 160 धागे येथे बसते. आता ते करत असताना मग प्रत्येक वेळेला टेप घेऊन जाणं गरजेचं होतं का? नाही. मग बाबा 5.5 मीटर म्हणजे किती फूट होतं? 5.5 मीटर? बर. म्हणजे आपण काय केलं? इकडं जात असताना समजा आपलं जर 1 फुटाचं अंतर असेल तर 2 झाडातलं, तर आपण तिकडं 16व्या-17व्या झाडावर बांधलं. आणि इकडं जर आपलं 3x1 समजा 3 फुटाचं अंतर असेल तर आपण इथं 6व्या बाजूला. अशा पद्धतीनं समजायसाठी अतिशय सोपं हे तंत्रज्ञान आपण. आणि तो धागा बांधताना आपण काय केलं? आपलं कापूस पीक 45-50 दिवसाचा असताना वरचा जो काही त्याचा शेंडा होता, त्या शेंड्याला आपण या पद्धतीने सरळ दाखवत आहे त्या पद्धतीने आपण काय केलं? फक्त असा धागा तिथे तो बांधला. आता हा जो धागा आहे हा आहे प्लास्टिकचा, नायलॉनचा. कशाचा आहे? प्लास्टिकचा. जे कामगंध सापळे आपण शेतात एकरी 2 वापरा म्हणत होतो, त्या एका कामगंध सापळ्यामध्ये जी गोळी भेटायची आपल्याला, त्याच्यावर नॅनो पार्टिकल म्हणजे काय म्हणतात तुम्हाला, नॅनो मिलीग्राम त्याच्यावरती लावलं जायचं. 2 ते 3 मायक्रोग्राम पर्यंत त्याच्यावर ते लूर लावला जायचा. या एका धाग्यामध्ये 250 पट, किती आहे? 100 ते 200-250 पट तो लूर याच्यामध्ये टाकलेला. आणि जेव्हा आपण 63 एकरावरती एक सोयीनं जेव्हा आपण हे धागे बांधतो तेव्हा काय होतं? या धाग्यामध्ये जो गंध आहे हा गुलाबी बोंडअळीच्या मातीच्या गंधासारखा गंध. मग निसर्गामध्ये जे गुलाबी बोंडअळीचे नरपतंग आहेत ते गुलाबी बोंडअळीची मादी नसताना या गंधाकडे आकर्षित, आणि ते आकर्षित झाल्यावर त्याला समजतं अरे आपण इथं तर आलो, इथं मादीच नाही. आणि अशा पद्धतीनं ते कन्फ्यूज होतात, द्विधा मनस्थितीत जातात, गोंधळलेल्या मनस्थितीत जातात. आणि जेव्हा प्रत्यक्षात त्यांच्या जवळ एखादी मादी जरी आली तरी सुद्धा ते तिच्याकडे आकर्षित होत नाही. कारण त्या 63 एकर प्रक्षेत्रावर फक्त या गंधाचाच बोलबाला असतो. आणि त्यामुळं सुरुवातीच्या अवस्थेला हे गुलाबी बोंडअळीचे नरपतंग तिथं खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. तिथंच ते ओव्हर स्टिम्युलेट होतात, अतिउत्तेजित होतात. आणि काही कालांतरानं ते तिथं त्या मादीसोबत मिलन न करता ते त्यांचा प्राण गमवतात. आता तिकडं माझा काय होतं? माझ्यांना इथं नर भेटलेच नाही, नर इकडे घुमून राहिले या धाग्याच्या गंधाकडे. आणि तिकडं त्या मग मादी नराच्या अनुपस्थितीमध्ये वाण अंडे टाकतात. कसे टाकतात? त्याच्यातून काही आळ्या बाहेर पडत. आणि अशा पद्धतीनं या गुलाबी बोंडअळीचं आपण काय म्हणू शकतो? बर्थ कंट्रोल. काय झालं त्याचा? जन्मच त्याचा आपण उदयच होऊ देत नाही किंवा त्यांचा जन्मच होऊ देत नाही.
आणि अशा पद्धतीनं निसर्गातील गुलाबी बोंडळ्यांची संख्या आपण कमी करतो, असं हे तंत्रज्ञान आहे. समजलं का? कोणाला काही अडचण असेल तर पुन्हा विचारू शकतो. काय केलं जातं? निसर्गामध्ये जेवढे प्राणी आहेत, माणूस आहे, गाय आहे, म्हैस आहे, बैल आहे, या सगळ्या प्राण्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे. तो त्या विशिष्ट प्रकारच्या प्राणी जातीच्या नराला आणि मादीला तो ओळखता. तसाच गुलाबी बोंडळीचा एक गंध, जो गुलाबी बोंडळीची मादी स्त्रवत असते, बाहेर सोडत असते, त्या गंधाचाच प्रतिगंध आपण प्रयोगशाळेमध्ये तयार केला शास्त्रज्ञांनी, आणि तो कामगंध आपण अशा धाग्यांमध्ये लावला आणि ते धागे आपण आपल्या शेतात बांधले, आणि त्यामुळं त्या गंधाचा त्या 63 एकरावर एवढा काय म्हणतात त्याला, फैलाव झाला की तिथं ते गुलाबी बोंडळीचे नरपतंग आकर्षित व्हायला. आता या प्रकल्पामध्ये आपण दोन प्रकारचे शेतकरी निवडले. एक, ज्या शेतकऱ्यांनी हे धागे बांधलेले आहेत, आणि दुसरा गट आहे ज्या शेतकऱ्यांनी हे धागे बांधलेले नाही. आता काय होणार आहे? ज्या शेतकऱ्यांनी हे धागे बांधलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुलाबी बोंडळीचे नरपतंग राहणार, आणि ज्यांनी लावलेले नाहीत त्यांचे सगळे पतंग कुठे गेले? इकडे जिथं वास तिकडे गेले. म्हणजे इकडं जास्त प्रमाणात कामगंध साखळी लावल्यामुळं जास्त प्रमाणात नरपतंग आकर्षित झाले. पिकाला कुठला धोका आहे का? इकडचे सगळे गुलाबी बोंडळीचे पतंग कुठे गेले? इकडे गेले. इकडच्या पिकाला काही धोका झाला का? पण कालांतरानं पुढच्या वेळेला किंवा तिथून पुढं आपण जर आपल्या गाव पातळीवर जेवढं काही कपाशी आहे त्या कपाशीमध्ये जर आपण हे कामगंध सापळे जर आपण हे जर धागे जर बांधले तर आपल्या गावामध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव होणार. आता हे समजा बंडल इथं राहिलं आणि हे एखाद्या शेतकऱ्याने खिशात घालून नेलं तर काय होणार आहे? हा भाई मुझको. तुम्ही काय कराल? आता इथं जे बांधलेले आहेत ते 63 एकरावर बांधलेले आहेत, मोठ्या क्षेत्रावर बांधलेले आहेत, आणि हे जर फक्त तुम्ही तुमच्या 2-4 एकरावर बांधले दादा तर मग तुमच्या पराठीचं काही चित्र खरं. कारण काय होईल? ते क्षेत्र कमी असल्यामुळं तिथं जास्त गुलाबी बोंडळीचे नरपतंग आकर्षित होतील आणि त्यांचा मादीसोबत मिलन होण्याची शक्यता तिथं जास्त घडू. म्हणून आधा हातीन जाणको हे तंत्रज्ञान गाव पातळीवर लोकसमूहानंच वापरण्याचं आहे. हे एकट्या दुकट्या शेतकऱ्यांना वापरण्याचं, याची शिफारसच 63 एकरासाठी आहे. मिनिमम किती एकरासाठी आहे? मिनिमम 63. मग त्या 63 गुणिला 2, 63 गुणिला 3 असे तुम्ही किती इथे करू शकता. पण याला कमीत कमी क्षेत्र किती पाहिजे? हे जर तुम्ही पुन्हा एका शेतकऱ्याने येऊन लावले तर फायदा होणार आहे का? फायद्यापेक्षा तोटा होणार. तुमच्या शेतात गुलाबी बोंडळीचा जास्त प्रादुर्भाव राहणार. आपण इथं काय केलेलं आहे? त्या 63 एकरावरती मोठ्या प्रमाणात या गंधाचा वापर केल्यामुळं तिथं प्रभावी आपल्याला व्यवस्थापन गुलाबी बोंडळीचं मिळणार. तर हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल. नाही झाला तरी सुद्धा आपण आपला जो काही खरा अभिप्राय आहे तो डिसेंबर महिन्याच्या शेवटी आम्हाला सांगणारच आहे.